तर नेक्स्ट युनिट हीट. तर या हीट युनिटमध्ये आपल्याला जे काही टॉपिक्स आहेत तर ते टॉपिक्स कोणते कोणते बघायचे बघा. मी या हीट या युनिटला सुद्धा 7 टॉपिक्समध्ये डिवाइड केलं. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे लॅटेंट हीट, त्यानंतर रेग्युलेशन, त्यानंतर अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, त्यानंतर स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स अपॅरेटस, त्यानंतरचा पॉईंट आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी, नंतरचा टॉपिक आहे आपला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि शेवटचा टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तर हा छोटा युनिट आहे, एक सिंपल युनिट आहे, याच्यामध्ये काही असं अवघड नाही आहे काही. तर या युनिटमध्ये आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की हे जर कन्सेप्ट लक्षात आलं की या युनिटमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे पहिल्यापासून आपल्याला एकदम क्लिअर राहील. ठीक आहे, म्हणजे दोन कन्सेप्ट आहेत, एक लॅटेंट हीट आणि सेकंड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर मग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, नेमकं काय होणार आहे, प्रोसेसेस कोणत्या होणार आहेत हीटच्या, तर त्या सगळ्यासाठी आपल्याला हा टॉपिक लक्षात राहिला पाहिजे. एकदम बेसिक टॉपिक आहे आणि हा या टॉपिकवरच पूर्णला पूर्ण हीट युनिट आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे की सॉलिडला आपण जर समजा हीट केलं तर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, लिक्विडमध्ये होते, आणि लिक्विडला पुन्हा आपण हीट केलं तर त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, गॅसमध्ये होते. तर मी इथं एक्झाम्पल घेतलं की आईस सॉलिड स्टेटमध्ये असते, तर मग आईसला आपण हीट केलं तर हीट केल्यानंतर आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, वॉटरमध्ये होते. वॉटरला आपण पुन्हा हीट केल्यानंतर वॉटरचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, वॉटर वेपर्समध्ये होते. तर मग हे कन्सेप्ट लक्षात आला आपल्याला की ऑन सॉलिड ऑन हीटिंग इट कन्वर्ट्स इनटू लिक्विड, लिक्विड ऑन हीटिंग इट कन्वर्ट्स इनटू गॅस. तर मग हे फिनॉमिना आपल्याला माहित आहे. आपण जर उलट केलं, गॅसला कूल केलं म्हणजे वेपर्स असतील त्या वेपर्सला जर आपण कूल केलं तर वेपरचं कन्वर्सेशन कशामध्ये होईल, पुन्हा वॉटरमध्ये होईल म्हणजे पुन्हा लिक्विडमध्ये होईल. आणि लिक्विडला जर आपण कूल केलं त्याचं कन्वर्सेशन कशामध्ये होते, आईसमध्ये होते. आपल्याला माहिती आहे की फ्रीजरमध्ये आपण वॉटर ठेवतो तर फ्रीजरमध्ये आपण काय करतो, त्या वॉटरला कूल करतो. कूल केल्यामुळे त्या वॉटरचं कन्वर्सेशन कशामध्ये होते, आईसमध्ये कन्वर्ट होते. तर मला सांगा ही जी प्रोसेस आहे की आपण वॉटरला डायरेक्टली फ्रीजरमध्ये ठेवलं आणि फ्रीजरमध्ये ठेवलं म्हणजे आता ठेवलं आणि काढलं तर मग तेव्हाच्या तेव्हा डायरेक्टच कन्वर्ट होते का, ते नाही, त्याला एक टाइम लागते. ठीक आहे, वेळ लागणार आहे की नाही, म्हणजे डायरेक्टली ॲट अ टाइम होऊ शकते का, तर नाही, थोडा वेळ लागेल. तसंच जर समजा सॉलिड असेल म्हणजे आईस आहे तर आईसचं कन्व्हर्सेशन लगेचच लिक्विडमध्ये होते का, तर नाही, त्याला सुद्धा एक थोडा वेळ लागते. तर मग हे जे आहे हे आपल्याला एकदम ग्राफिकली शिकायचं आहे की नेमकं किती वेळ लागते, नेमक्या कोणत्या कंडिशन्स आहेत कन्वर्ट होताना, नेमकं काय होते. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विडमध्ये होते तेव्हा त्या सॉलिडवर त्याचा काय फरक, म्हणजे त्या सॉलिडमध्ये नेमकी कोणती प्रोसेस होते ते सुद्धा शिकायचं आहे आपल्याला. त्यानंतर तसंच वॉटरचं कन्व्हर्सेशन वेपरमध्ये होतं आणि त्यावेळेस काय होते ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. तर लक्षात घ्या की ज्या वेळेस सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विडमध्ये होणार आहे, कन्व्हर्सेशन कशाचं होणार आहे, सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विडमध्ये आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे आहे आईस. ठीक आहे, काय आहे आपल्याकडे, आईस. त्याच्यानंतर या आईसचं आपल्याला काय करायचं आहे, वॉटर करायचं आहे. तर बघा की सॉलिडला आपण काय केलं, या सॉलिडला या आईसला आपण एका बिकरमध्ये ठेवलं, त्याला खालून बर्नर लावलं. ठीक आहे, त्याला हिट केलं म्हणजे. तर मग मला सांगा या सॉलिडला आपण या आईसला आपण हिट दिल्यावर आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, तर वॉटरमध्ये होईल. तर इथं दोन प्रोसेसेस होते. म्हणजे काय होते माहिती आहे का, एक तर हीट दिल्यावर या आईसचं टेम्परेचर किती असते, जनरली आपण बघतो तर 0 डिग्री सेल्सिअस. आईसचं टेम्परेचर किती, 0 डिग्री सेल्सिअस. तर मग लक्षात घ्या की आपण आईसला हीट केल्यावर किती डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्व्हर्सेशन वॉटरमध्ये होणार आहे, तर लक्षात ठेवा की 0 डिग्री सेल्सिअसच आईसचा मेल्टिंग पॉईंट पण आहे आणि फ्रीजिंग पॉईंट पण आहे. ठीक आहे, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसलाच आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होणार आहे, तर लिक्विडमध्ये होणार आहे. सेकंड थिंग, 0 डिग्री सेल्सिअसलाच एखादं लिक्विड असेल म्हणजे वॉटरचं टेम्परेचर सुद्धा 0 डिग्री सेल्सिअस राहते आणि मग त्या 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला आपण कूल केलं आणखी, तर मग काय होईल, ते आईसमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे सॉलिडला आपण हीट करायलो. ठीक आहे, सॉलिडला हीट केल्यानंतर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं,
तर लिक्विडमध्ये पाहिलं तर इथं दोन प्रोसेस होते. एक तर काय होते माहिती आहे का, एक तर बघा हे दोन प्रोसेस मी एकदम व्यवस्थित समजावून सांगतो. तुम्हाला आतापर्यंत काही लक्षात नाही आलं तरी चालते, पण आता हे इथून 2 मिनिट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल. जेव्हा आपण सॉलिडला काय करेल किंवा एखाद्या सॉलिडला आपण काय करेल किंवा लिक्विडला कशाला पण कराल, जर आपण हीट दिली, इथं आपण कोणती प्रोसेस करायलो, हिटिंगची म्हणजे हीट द्यायलो. सॉलिडला हीट दिल्यानंतर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं, लिक्विडमध्ये व्हायलं. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतील. एक पहिले तर काय होईल माहित आहे का, सॉलिडची स्टेट चेंज होईल. पहिले तर काय होईल, स्टेट चेंज होईल. आणि सेकंड काय होईल तर टेम्परेचर इन्क्रीज होईल. सेकंड थिंग काय होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल. म्हणजे कसं बघा, हीट दिल्यामुळे, हीटच्या इफेक्टमुळे व्हायला काय, तर एक काय व्हायला, पहिली गोष्ट म्हणजे स्टेट चेंज व्हायली. स्टेट चेंज व्हायली म्हणजे काय की आपल्याकडे आईस आहे, आईसला आपण हीट दिल्यानंतर, आईसला आपण हीट दिल्यानंतर इथं थर्मामीटर मध्ये जर समजा आपण मोजलं तर त्याचं टेम्परेचर किती राहील, तर 0 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे. 0 डिग्री सेल्सिअस कुठपर्यंत राहील, जोपर्यंत हे पूर्णला पूर्ण सॉलिड आईसचं कन्व्हर्सेशन लिक्विड आईस मध्ये होणार, लिक्विड वॉटर मध्ये होणार नाही. म्हणजे जोपर्यंत सगळ्याला सगळं जे काही हे आईस क्यूब आहे, त्या आईस क्यूबचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, पूर्णला पूर्ण आईस क्यूबचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होईल. आणि मग या आईसचं कन्व्हर्सेशन हे बघा, इथं पूर्ण आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, एक 4 मिनिटानंतर. हे म्हणजे आता नाही का आपण काय केलं की पहिले आपला टाइम आहे 0 सेकंद किंवा 0 मिनिट, आपण आता सुरुवात केली प्रोसेसची, कोणत्या हिटिंगच्या प्रोसेसची सुरुवात केली. त्यानंतर 4 मिनिटाच्या नंतर आपण 4 मिनिट टाइमची व्हॅल्यू किती घेतली आपण, 4 मिनिटानंतर आपली प्रोसेस कोणती चालू आहे, हिटिंगची. 4 मिनिटापासून आपली हिटिंगची प्रोसेस सुरू आहे. तर मग 4 मिनिटानंतर मी काय केलं, इथं याच्यामध्ये थर्मामीटर ठेवला. तर लक्षात घ्या की इथं सुद्धा मला 4 मिनिटानंतर पण इथं टेम्परेचर थर्मामीटरनं माझ्या किती दाखवलं, 0 डिग्री सेल्सिअस. 4 मिनिटा आधी इथं थर्मामीटर होतं तेव्हा जे आईस होतं त्याचं टेम्परेचर किती होतं, 0 डिग्री सेल्सिअस. तर मला सांगा की इथं आईसला आपण हीट केल्यानंतर आईसचं झालं काय, तर आईसची स्टेट चेंज झाली. म्हणजे आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, तर वॉटरमध्ये कन्व्हर्सेशन झालं. मला सांगा की इथं या आईसचं सॉलिड मधून कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, लिक्विड मध्ये झालं. पण या आईसचं टेम्परेचर वाढलं का, तर नाही वाढलं. म्हणजे लक्षात आलं का, तर हीट सॉलिडला जर आपण हीट केलं तर त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस कोणती होईल, तर पहिली प्रोसेस ही होईल की त्या सॉलिडचं एकतर स्टेट चेंज होईल किंवा एकतर टेम्परेचर वाढेल. लक्षात आलं का. आता बघा हे एक्सप्लेन करून सांगतो मी. आता मग हे झालं, काय झालं, आता हे वॉटर आहे, हे काय वॉटर आहे. तर मग हे 4 मिनिटानंतरचा टाइमचा बघितला आपण. त्याच्यानंतर पुन्हा या वॉटरला सुद्धा मी काय केलं, वॉटरला सुद्धा काय केलं, पुन्हा मी हीट केलं. मग वॉटरला हीट केल्यानंतर मी टोटल टाइम घेतो. म्हणजे आपल्या पहिल्या प्रोसेस म्हणजे जेव्हा आपण 0 मिनिटापासून सुरुवात केली होती, त्याच्यानंतर आपण 8 मिनिटानंतर इथं थर्मामीटरनं रीडिंग घेतलं. कशाचं, तर या वॉटरचं, ठीक आहे, या बीकर मधल्या, या वेसल मधल्या वॉटरचं आपण काय घेतलं, पुन्हा टेम्परेचर मोजलं. कधी, तर 12 मिनिटानंतर. ही आपली हिटिंगची प्रोसेस कंटिन्यूअस चालू आहे. ही पहिल्या म्हणजे आपण हीट चालू केली तेव्हा आपला टाइम होता 0 मिनिट. तेव्हापासून प्रोसेस चालू आहे. ती प्रोसेस थांबली का आपली, तर प्रोसेस नाही थांबली, आपली प्रोसेस सुरू आहे. तर पहिले आपल्याला काय लक्षात आलं की आपण या आईसला म्हणजे सॉलिड स्टेट मधल्या वॉटरला आपण काय केलं, हीट केलं. तर हीट केल्यानंतर काय झालं, 4 मिनिटानंतर आपल्याला असं लक्षात आलं की पूर्णला पूर्ण जे काही सॉलिड आईस होता त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, तर त्याचं कन्व्हर्सेशन वॉटरमध्ये झालं, म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये झालं. पण त्याचं टेम्परेचर वाढलं का, तर टेम्परेचर नाही वाढलं. त्याचं टेम्परेचर किती राहिलं, 0 डिग्री सेल्सिअस. 4 मिनिटानंतर सुद्धा आपली प्रोसेस चालूच आहे, कशाची, हिटिंगची. त्याच्यानंतर आपण 8 मिनिटानंतर काय केलं, ही डायग्राम ए, ही डायग्राम बी आणि ही डायग्राम सी मी सगळं एक्सप्लेन करून सांगतो, ठीक आहे. 4 मिनिटानंतर सुद्धा आपली प्रोसेस कोणती चालू आहे, बॉइलिंगची, हिटिंगची प्रोसेस सुरूच आहे, ठीक आहे. मग टोटल 8 मिनिट ज्या वेळेस आपला वेळ झाला त्यावेळेस आपण इथं थर्मामीटरनं रीडिंग घेतली. तर याचं टेम्परेचर आपलं निघलं, आपण घेऊ किती पण मनाने घेऊ तुम्ही, 40 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती वाढलं, तर टेम्परेचर वाढलं 40 डिग्री सेल्सिअसनं.
पण मला सांगा इथं आता लिक्विडची काय स्टेट चेंज झाली का? इथं पण वॉटर आहे, लिक्विड स्टेटलाच आहे, इथं पण काय लिक्विड स्टेटलाच आहे. जसं की इथं पहिले सॉलिड स्टेटला होतं, सॉलिड स्टेटचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं? लिक्विड स्टेटमध्ये झालं. तर इथं लिक्विड स्टेटचं इथं स्टेट चेंज झाली का? तर स्टेट चेंज झाली नाही. स्टेट चेंज झाली का? तर स्टेट चेंज झाली नाही. म्हणजे मी काय सांगितलं इथं की आपण जर कुठल्या मटेरियलला हीट दिली तर दोन प्रोसेस होतील. पहिली प्रोसेस काय? तर एक तर त्या मटेरियलची स्टेट चेंज होईल. स्टेट म्हणजे काय? तर जर ते मटेरियल सॉलिड मध्ये असेल तर त्याचा लिक्विड हीट दिल्यामुळे काय होईल? त्याचं लिक्विड मध्ये कन्व्हर्सेशन होईल, किंवा ते जर लिक्विड मध्ये असेल तर हीट दिल्यामुळे त्याचं गॅसेस मध्ये रूपांतर होईल. ठीक आहे. हीट दिल्यामुळे कोणत्या प्रोसेस व्हायला? एक तर स्टेट चेंज व्हायली, किंवा सेकंड थिंग स्टेट चेंज नाही झाली तर दुसरं काय होणार आहे? टेम्परेचर चेंज होणार आहे. म्हणजे कसं की मला सांगा की हे सेकंड बी डायग्राम आहे. या बी डायग्राम मध्ये काय आहे की हे वॉटर आहे. या वॉटरचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे. मग याला आपण हीट दिली, हीट दिल्यानंतर इथं स्टेट चेंज व्हायली का? तर स्टेट चेंज नाही व्हायली. तर मग स्टेट चेंज नव्हता इथं तर काय झालं? तर टेम्परेचर इन्क्रीज झालं. म्हणजे कोणत्या पण मटेरियलला, कुठल्या पण मटेरियलला आपण जर हीट दिली तर दोन प्रोसेस होतील. कोणत्या? एक दोन पैकी कुठली तरी एक प्रोसेस होईल. एक तर त्या मटेरियलची स्टेट चेंज होईल, किंवा सेकंड थिंग काय होईल? त्या मटेरियलचं टेम्परेचर वाढेल. तुम्हाला डिफरन्स समजला असेल की हीट ही प्रोसेस आहे, या हीटच्या प्रोसेस मधला टेम्परेचर हे काय पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे की एकतर स्टेट चेंज होईल किंवा एकतर टेम्परेचर वाढेल. कशामुळे? हीटमुळे. हीटचा इफेक्ट काय आहे? तर फक्त हीट एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखाद्या सबस्टन्सला आपण जर समजा हीट दिली तर काय होणार आहे? एकतर स्टेट चेंज होणार आहे किंवा एकतर त्या मटेरियलचं टेम्परेचर वाढणार आहे. आणि एवढंच फक्त आपल्याला या युनिटमध्ये पूर्ण हे जे काही टॉपिक्स आहेत ना, या टॉपिक्स मध्ये सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. आणि एका आपले आता टॉपिक्स चालू युनिट चालू झाला आपले, एक टॉपिक जसे जसे क्लिअर होतील तसे त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण कन्सेप्ट समजला का? काय सांगितलं मी इथं की हे बेसिक कन्सेप्ट आहे या युनिटचा, आणि हेच आपल्याला शिकायचं की तुम्हाला आता एक्झॅक्टली लक्षात नाही आलं तरी चालते. कोणतं की सर काय तुम्ही काय सांगायले, इथं याला 0 डिग्रीच ठेवलं, त्याच्यानंतर इथं 40 डिग्री मनात आलं म्हणून ठेवलं का? ते नेमकं काय प्रश्न जर तुमच्या उत्तर भेटले तुम्हाला ते कळालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही जरी कळालं तरी आपल्याला इथं या युनिटमध्ये ही सगळी प्रोसेस शिकायची आहे. ठीक आहे. तुम्ही या युनिटचं म्हणजे त्याची समरी सांगण्याचा प्रयत्न केला की या युनिटमध्ये आपल्याला नेमकं आपलं जे काही प्रोसेस आहे, या युनिटमध्ये नेमकं काय शिकायचं आहे, हे सगळे टॉपिक्स. तर हे एवढे आपल्याला टॉपिक्स या युनिटमध्ये शिकायचे आहे. ठीक आहे. तर मी इथं काय सांगितलं की कुठला पण मटेरियल, ज्यावेळेस आपण कुठल्या पण मटेरियलला किंवा कुठल्या पण सबस्टन्सला आपण हीट कराल तर त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते? वॉटरमध्ये होते. आणि सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते? लिक्विडमध्ये कन्वर्ट होते. आणि लिक्विडला जर आपण हीट दिली तर लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते? गॅसियस स्टेटमध्ये कन्व्हर्सेशन होते. त्याच्यानंतर गॅसला जर आपण कूल केलं मग त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल? लिक्विडमध्ये. आणि लिक्विडला कूल केलं तर कशामध्ये कन्वर्ट होते? सॉलिडमध्ये. हे आपल्याला तर बेसिक माहितच आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, ते म्हणजे कोणत्या की जर एक सॉलिड आहे म्हणजे आपण आईस घेतला इथं, तर सॉलिडला आपण जर समजा हीट केलं, म्हणजे आईसला आपण जर हीट केलं तर आईसचं काय झालं? पहिले तर आईसची स्टेट चेंज झाली. स्टेट चेंज झाली म्हणजे काय? आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं? लिक्विडमध्ये झालं. आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं? लिक्विडमध्ये झालं. आणि सेकंड थिंग, जेव्हा या आईसचं कन्व्हर्सेशन वॉटरमध्ये झालं तर मग वॉटरला आपण हीट केल्यानंतर लगेचच ते गॅसमध्ये कन्वर्ट झालं का? नाही. लगेचच ते गॅसमध्ये कन्वर्ट झालं का? तर नाही. त्याच्यानंतर त्याचं काय झालं? टेम्परेचर चेंज झालं. आणि मला सांगा ही जर प्रोसेस अशीच 10-15 मिनिटं सुरू राहिली, आपण घेऊ 14 मिनिट टाइम. ठीक आहे. 14 मिनिटानंतर या वॉटरचं टेम्परेचर किती गेलं? 100 डिग्री सेल्सिअस झालं. वॉटरचं टेम्परेचर किती झालं? 100 डिग्री सेल्सिअस. मग मला सांगा 100 डिग्री सेल्सिअस वॉटरचा काय आहे? बॉइलिंग पॉइंट आहे. तर मग मला सांगा की या बॉइलिंग पॉइंटच्या टेम्परेचरला आपलं लिक्विडचं टेम्परेचर गेलं तर मग याच्यानंतर 101 डिग्री सेल्सिअस म्हणजे इथं याचं टेम्परेचर वाढेल का? आता नाही. तर म्हणजे आता ज्यावेळेस या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होईल त्याच्यानंतर या वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे का? तर टेम्परेचर वाढणार नाही. मग होणार काय? तर मग ही प्रोसेस होईल, ती म्हणजे कोणती? स्टेट चेंज होईल. स्टेट चेंज होईल म्हणजे काय? या वॉटरचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल? वेपर्स मध्ये होईल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर मग ज्या हीटनं स्टेट चेंज होतं तर त्या हीटला कोणती हीट म्हणायचं? आणि ज्या हीटनं टेम्परेचर वाढते
त्या हिटला कोणती हिट म्हणायचं. मग हेच तर टॉपिक आहे आपले लॅटेंट हिट, स्पेसिफिक हिट. सिंपल युनिट आहे. ठीक आहे. बेसिक फंडामेंटल कॉन्सेप्ट जे आहे हे 1-2 वेळा व्हिडिओ बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर चिंता करण्याचं कारणच नाही. मग एक 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 टॉपिक घेऊन आपण पूर्ण युनिट शिकू. त्याच्यानंतर युनिट झाल्यानंतर पुन्हा मी हेच कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहोत. मग त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या दिवशी हेच सांगितलं आणि शेवटच्या दिवशी पण युनिट झाल्यानंतर सुद्धा हेच सांगितलं. हीच प्रोसेस आहे. बस असंच आहे. सिंपल युनिट आहे. ठीक आहे.